छातीमध्ये जे ब्लॉकेज होते ते पूर्ण बरे झाले बिगर ऑपरेशनचे. माझं वजन 104 किलो होतं, आता 90 वरती आलंय. नाव सत्यवान तामाने. मला सुरुवातीला कावीळ झाली होती. कावीळच्या नंतर त्यांना शरीरात काहीतरी हे दिसलं, छातीमध्ये ब्लॉकेज निघल्याच्या नंतर मग आम्ही इथं डॉक्टरने ऑपरेशन करायला सांगितलं. आम्हाला ह्याचा त्रास व्हायचा, असं चालताना चक्कर यायची, असं जिना वगैरे चढले की घाम यायचा. आम्ही ऑपरेशन न करता, आमचे एक नातेवाईक आहे भोसरीमध्ये, त्यांचाही माधवबागचा पूर्ण फरक पडला. त्यांच्यानंतर त्यांनी सांगितल्यानंतर ते ऑपरेशन कॅन्सल केलं आणि इथं आलो. इथं आल्याच्या नंतर ट्रीटमेंट चालू झालं 1.5 महिना. तर मला जवळजवळ 1 महिन्यातच फरक जाणवला. माझं वजन 104 किलो होतं, आता 90 वरती आलंय. आणि छातीमध्ये जे ब्लॉकेज होते ते पूर्ण बरे झाले बिगर ऑपरेशनचे. 13 पंचकर्म दिले होते. तर मला 3ऱ्या-4थ्या पंचक्रमालाच फरक पडत चालला. नंतर मॅडमनी, इथले डॉक्टर मॅडमनी माधवबागचे व्यायाम करायला सांगितलं. मी कंटिन्यू व्यायाम करतो. आयुर्वेदिकमध्ये यांचे गोळ्या औषध आहे ते पण एकदम लिमिटमध्ये आहे. आणि जेवणाचं फक्त पथ्य पाळायला सांगितलं. तेलकट वगैरे काही खायचं नाही. आम्हाला ह्याचा त्रास व्हायचा, असं चालताना चक्कर यायची, असं जिना वगैरे चढले की घाम यायचा. ते पूर्ण आता बंद झालं माझं. छातीमध्ये माझं एकदम म्हणजे वजन कमी झालं, पोट कमी झालं. माझ्या ज्या हाताला गाठी होत्या त्या गाठी पूर्ण एकदम बसल्या. आता मला पूर्ण एकदम चालताना असं वाटतं की मी एकदम स्पंज, माझी बॉडी एकदम हलकी झाली. मला चालताना असं एकदम स्पंज सारखं वाटतंय. एकदम बॉडी एकदम हे झाली हलकी. आणि आता पूर्ण तब्येत माझी बरी आहे. आणि आता सध्या गोळ्या औषधं चालू आहे, ते पण थोड्या दिवसासाठी. नाही, ह्या लोकांनी तर मी सांगतो, डॉक्टर का ऑपरेशन करण्यापेक्षा इथं येऊन ट्रीटमेंट घ्यावी. बिगर ऑपरेशनचा एकदम बरे होणार. पैसे जातात नाही असं नाही, शेवटी ऑपरेशनला पण पैसे जास्त जाणार, पण इथं कमी पैशात एकदम व्यवस्थित माणूस होणार, आदू होणार नाही. माधवबाग म्हणजे 1 नंबर हॉस्पिटल आहे. धन्यवाद.